नमस्कार मंडळी. आणि आता आपली पूजा झालेली आहे. आता आपण इकडनं निघणार आणि जाणार आहे कोल्हापूरला. तर आता कोल्हापूरचं एनिवेज आपण आधी सगळं शूटिंग केलेलं आहे. तर आता काही करणार नाही, तर डायरेक्ट जाऊन आता ओपनमध्ये जाऊन जेवणार. ते संध्याकाळी काही रंकाळा, यावेळी रंकाळ्याचं काहीतरी शूटिंग करू. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चाललेलो आहोत कोल्हापूरला डायरेक्टली जेवायला. आणि आपण जेवणार आहे, आता जेवणार आहे हॉटेल ओपनमध्ये. तर ड्रायव्हर आपले जरा सॉफ्ट झाले आहेत आता. आणि आजचा सकाळचा कार्यक्रम एकदम मस्त झाला. गार्गीच्या हाताने लघुरुद्र झालं आणि श्लोकचं अभिषेक झाला. आणि आता सगळं आपलं, पण थंडी नावाचा काय आता प्रकारच नाही आहे. आपल्या तिथे 15 मिनिटं जरूर स्लो चालले म्हणून गाडी ते उसवाले इंजिनिअरिंग कॉम्प्युटर खूप केलंय त्याने इकडे ह्या भागात. शिक्षणापासून जॉबपासून भरपूर केलंय. इव्हन पुण्यापर्यंत आहे, पण इकडच्या भागात जास्त. पुण्याला जेव्हा आपण असतो ना, आपण जागे असतो तर इकडे पण दिसतात त्याच्या गाड्या. मुंबईत नाही आहे अजून. भरपूर आहे महाराष्ट्रात. थोडं पुढे झालं पण हिरवीच वांगी ना सगळ्यांकडे. इथे हिरवी झाली. आता तुम्ही बघितलं, आम्ही आलेलो आहोत हॉटेल ओपनमध्ये. आणि इकडे सगळं नॉनव्हेजचं ऑर्डरिंग चालू आहे. तर नमस्कार मंडळी. आणि आज आहे 30 डिसेंबर 2024. ऑलमोस्ट आता इयर एंड आला आहे. आणि सकाळचे वाजलेले आहे 9:50. आणि आता आपण निघालो आहोत भाटेला जायला. आणि स्वप्नील आणि ती लोक मंडळी आहेत, ती लोक जातील खारघरला, म्हणजे नवी मुंबईला. तर आता पहिल्यांदा डिझेल भरूया आणि नंतर मग वाया अनुस्कुरा घाट आपण जाणार भाटेला. अंदाजन 5 तासाचं रनिंग आहे. 3 वाजेपर्यंत आपण तिकडे पोहोचू. सगळ्यांचा नाश्ता झाला. आता गाडी थोडीशी घाण आहे, कारण काय, जिकडे गाडी पार्क केली तिकडे मला वाटतं वरनं ते त्यांचं पाणी वगैरे पडत होतं. आता आपण थोडंसं ते साफ करू. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता तुम्ही बघितलं मंडळी, तर आपण आता अनुस्कुरा घाट जो आहे तो जरा चढायला जरा चालू केलेली आहे. चढायला म्हणजे अजून यायला 30 किलोमीटर आहे. आणि मधला जो रस्ता आहे पॅच, तो एकदमच खराब आहे. तर असा हा छोटासा अपडेट आहे. इकडून मला वाटतं हा रस्ता पुढपर्यंत लांजापर्यंत आता असंच डांबरी रस्ता आहे. आणि आपला तो जो दुसरा रस्ता होता तो आपण आता घेतलेला तो कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे. पण तो सगळीकडे त्याचं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. तर रस्त्याची क्वालिटी एकदमच खचलेली आहे. पण आपल्याला गोरखा आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही.
सीटिंगचं कसं आहे, सुरभीचं फीडबॅक असं आहे, मधलं जे सीटिंग जी आहे ती म्हणजे कोणत्या पण गाडीमध्ये सीटिंग एवढी हे नसते, मधली जी असते ती. तर थोडंसं लॉंग ड्राईव्हसाठी थोडंसं चॅलेंजिंग आहे तिघांसाठी. म्हणजे मध्ये समजा 3 जण बसली तर, आणि ते पण सगळे एकदम हट्टेकट्टे पब्लिक. तर हा जरा फीडबॅक आहे. ओव्हरटेक करताना कंपल्सरी म्हणजे स्पीड कमी करायला लागतो आणि पॉवर मोडमध्येच ओव्हरटेक करायला लागतो. आणि आहे म्हणजे तसं गाडी चालवायला एकदम मस्त आहे. स्टेबिलिटी वगैरे पण गाडीची चांगली आहे. टर्निंग स्पीड जास्त आपण घेऊन जाऊ शकतो. आणि जनरल गाडी तुम्ही बघाल तर रफ व्हेइकल आहे. तर तुम्ही आता इकडे बघितलं तर आपण अनुस्कुरा घाट ऑलमोस्ट चढायला सुरुवात केली आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये सिन्स हे क्लिप एकदमच फास्ट फॉरवर्डमध्ये चालत आहे, आपण आता अनुस्कुरा घाटला च्या मेन जो घाटाचा जो एंट्रन्स आहे तिकडे आता आपण पोहोचणार. तर तुम्ही बघितलं तर आपण इकडे थोडा वेळ थांबलो आणि अनुस्कुरा घाट चांगला एकदम बघितलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी घाट आहे. पण फॉर्च्युनेटली जेव्हा आपण कोल्हापूर ते लांजा या ठिकाणी जातो तेव्हा तो संपूर्ण उतरण आहे. पण घाटाची कंडिशन, रस्त्याची कंडिशन चांगली आहे. हेवी ट्रॅफिक एवढं नाही आहे, पण रस्ता वेल मेंटेन्ड आहे. आणि परत गुरखा चालवायला एकदम चांगली आहे. तुम्ही बघाल या क्लिप्समध्ये हे मी ऑलमोस्ट घाट संपेपर्यंत अनएडिटेड क्लिप टाकलेलं आहे. आणि त्या साईडला एक मोठं लेक आणि धरण पण आहे तिकडे त्या साईडला, ते वरून मस्त त्याचा व्ह्यू दिसतो. तर हा आहे अनुस्कुरा घाट.
तर आता तुम्ही बघितलं तर हा पुढचा जो आपण जेव्हा राईड घेऊ तेव्हा आपण पोचू नॅशनल हायवे 66. तर आपण सकाळी निघालेलो 6 वाजता आणि इकडे पोचेपर्यंत मला वाटतंय आपल्याला 4 तरी वाजले वाटतं. तर इकडनं पुढं अजून 1 तास आहे भाटी, आणि मग भाटीवरून डायरेक्टली मग नॉनस्टॉप श्रीवर्धन. हा आहे आता नॅशनल हायवे 66.